पंचगंगा साखर कारखान्याजवळ मेफेड्रॉन एमडी या गुंगीकारक अंमली पदार्थासह अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी वृषभ खरात याला इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. शहापूर पोलीस ठाण्यात 23 जुलै 2025 रोजी नोंद झालेल्या गुन्ह्यानुसार आरोपी वृषभ खरात याच्या ताब्यातून विक्रीसाठी बेकायदेशीररित्या ठेवण्यात आलेले सुमारे 134 ग्रॅम मेफेड्रॉन एमडी हे व्यावसायिक प्रमाणातील अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्यांच्या विरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ NDPS कायद्यान्वये कारवाई केली होती. आरोपीच्या वतीने ऍडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. सुनावणी दरम्यान त्यांनी सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा आधार घेत पोलीस तपासातील त्रुटी आणि दोषारोप पत्रातील उणिवांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच NDPS कायद्यातील अनिवार्य प्रक्रियेचे पालन न करता दोषारोप पत्र दाखल करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. सरकार पक्षाने जामीन अर्जास जोरदार विरोध करत आरोपींकडून व्यावसायिक प्रमाणात अंमली पदार्थ जप्त झाल्याचे नमूद केले. तसेच आरोपींवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याला जामीन दिल्यास तो पुन्हा अशा प्रकारचे गुन्हे करण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आणि सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांचा विचार करून इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी वृषभ खरात याचा जामीन अर्ज मंजूर केला.